आणि ताई मला म्हणजे राग नाही आला, पण थोडंसं कुठेतरी जाऊन माझ्या मनाला वाईट वाटलं, कारण की मीच नाही मग आम्ही चौघं पण त्यांना आमच्या मुलांसारखं वागवतो. भाऊ आल्या तिळगुळ घेऊन, भाऊ तिळगुळ घेऊन आल्या. बघा माझा पोऱ्या जेवण बनवते, जेवण बनवते म्हणून मम्मीला मदत. मोनू थकला गाठलून आता यो आला. हा तेलाची किटली होलशील तू, चापटे तुला मी कुक सारखा. मला म्हणते काम करताना कला दाखवते यार. चला आज आपण सोन्याच्या रश्श्याची भाजी बनवणार आहोत, मस्त सोन्याच्या वाकट्यांची भाजी बनवणार आहोत मस्त. ना आता संध्याकाळ झाले, आता उठ, आता लोलू नको इकडे तिकडं. चू हातपाय धू, कपडे चेंज कर, दिवाबत्ती करून घे, चूल पेटून देता. हरभरा पुच्चल तिकडं करतेस. मग काय करशील दोनामधून, काय काम करशील? दिवाबत्ती करशील का हरभरा पुशील ते सांग. दिवाबत्ती करते चालेल. घे तुला कपडे आणते की दुसरे हातपाय दुसरे घे. ले लो बेटा, कपडा चेंज करो ना, हातपाय जाऊ जा. उठ चल उठ, दिवाबत्ती कर लगेच ना. मोनू तू जरा उठून बस आता. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे 14 जानेवारी आणि आज वार आहे बुधवार. तर छानच आज मकर संक्रांती आहे. तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता हा ब्लॉग मी दुपारी शूट करायला घेतलेला आहे. मी कालचा ब्लॉग माझा पाहिला, तो सुद्धा मी बुधवारी शूट केला होता. मी बुधवारी एका दिवसात 2 व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर आज तुम्ही गुरुवारी हा माझा ब्लॉग पाहत आहात. तर चला ब्लॉगला आता सुरुवात करते. आज आहे मकर संक्रांती, तर आता तिळगुळ वगैरे बनवायचे आहेत. ओके चलो, आता जे काय होईल दुपारपासून रात्रीपर्यंत ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मी काहीतरी सोमवारी ब्लॉग टाकला होता, त्याच्यावरती खूप ताईंनी कॉमेंट्स केल्या होत्या. त्याच्यातून एक कॉमेंट अशी आली मला, आणि त्या ताई आपल्या प्रत्येक व्हिडिओला रेग्युलर कॉमेंट्स करतात, पण त्या दिवशीची कॉमेंट वाचून थोडंसं मला म्हणजे असं वाईट वाटलं. पण त्या ताईंनी तसं सांगितलं की ताई तुला राग नको येऊ देऊ. राग तर नाही आला, पण थोडंसं माझ्या मनाला कुठेतरी वाईट वाटलं. त्यांनी आमच्या लक्की सोनूविषयी बोललात ना, म्हणून म्हणजे त्या असं बोलल्या की तुमच्या घरात 2 कुत्रे आहेत ना, ते असे ओरडतात रडतात, त्यांना ब्लॉगमध्ये घेत जाऊ नका, ते चांगलं वाटत नाही. आणि ताई मला म्हणजे राग नाही आला, पण थोडंसं कुठेतरी जाऊन माझ्या मनाला वाईट वाटलं, कारण की मीच नाही मग आम्ही चौघं पण त्यांना आमच्या मुलांसारखं वागवतो. कारण की आम्ही कुठे बाहेर जरी गेलेलो असलो ना, तरी आमचा जीव अर्धा त्या दोघांमध्ये असतो. घरामध्ये कुठेही आम्ही गेलो ना, तरी आमचा अर्धा जीव घरात असतो की ते दोघे काय करत असते, काही खाल्लं आहे की नाही खाल्लं आहे असं. आणि राहिली गोष्ट ब्लॉगमध्ये घ्यायची किंवा नाही घ्यायची, ते माझं मत आहे. मी जर त्यांना माझ्या मुलांसारखं ट्रीट करते, आणि माझी मुलंच आहेत ती, मी त्यांना असं डॉगी वगैरे ते आम्ही समजतच नाही. असं वाटतं की माझी मुलंच आहेत दोघं पण, आणि त्यांच्याशिवाय आम्हाला करमत नाही, आणि आमच्याशिवाय त्यांना दोघांना करमत नाही. जे आमचे नातेवाईक वगैरे जे कोणी आहेत त्यांना माहिती आहे आमची रिॲलिटी नक्की काय आहे ती डॉगसोबत. कारण की आम्ही त्यांना ऑफ कॅमेरा पण तसंच ट्रीट करतो, आणि कॅमेऱ्यासमोर पण आम्ही त्यांना तसंच ट्रीट करतो. असं नाही की म्हणजे ब्लॉगमध्ये दाखवण्यापुरतं आम्ही त्यांना जीव लावतो, असं बिलकुल नाही. तुम्ही पण ते बघितलं असेल, एक लकी आपला आणलेला, आणि त्याच्यानंतर आपण त्यांना दिलेले 4-5 दिवसासाठी मला लग्नाला जायचं होतं म्हणून, तेव्हा त्या लकीची हालत कशी झालेली ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉगमध्ये दाखवायचं की नाही दाखवायचं ते माझं पर्सनल मत आहे. मी दाखवेन नाही दाखवेन ते माझं मी ठरवेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आमच्या डॉगला जर बघायला आवडत नसेल तर तुम्ही नका बघू मग, कारण की मला जर तुम्ही एक वेळ बोललात तर मला चालेल, पण माझ्या घरातल्या लक्की सोनूला कोणी काही असं बोललं की मला नाही ते आवडत, मला चांगलंच वाटत नाही मुली. कारण की मी माझ्या मुलांना एवढा जीव नाही लावत तेवढा मी त्या दोघांना जीव लावते. तुम्हाला अक्षरशः सांगायचं तर आता तुम्ही सांगाल की असं कसं ताई तू असं कसं बोलतेस, तर हो खरं गोष्ट आहे. मी कुठेही ट्रिपला जाते 2-3 दिवसासाठी 4-5 दिवसासाठी, मी जेव्हा कुठे पण बाहेर जाते तेव्हा मी 10 वेळा फोन करून कोणाला विचारणार लक्की कुठे आहे, सोनू कुठे आहे, काय खाल्लं पाणी दिलं त्यांना, बाहेर नेलेलं त्यांना सुसूपट्टी करायला, हे सगळ्या गोष्टी मी त्यांना विचारते. मी मुलांना नाही विचारत, कारण की मुलं आता समजदार झाली आहेत. आपण माणसं आहोत, आपण आपल्या हाताने
भूक लागली तर आपण आपल्या हाताने घेऊन खाऊ शकतो, आपल्याला सुसू पोटेली तर आपण जाऊ शकतो, पण तो मुका जीव घरात आहे. त्यांना आपण जेव्हा देऊ किंवा आपण त्यांना काही करू तेव्हाच ते गोष्टी करतील असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्की सोनू घरामध्ये रडतात ओरडतात तर ते आपल्याला एक सांगण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या भाषेमध्ये. जसं आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं आणि जेव्हा आपण कुठे बाहेर जातो तेव्हा ते कसे रडतात की जाऊ नको, मला पण घेऊन जा सोबत. आणि किंवा आपण जेव्हा घरी रिटर्न येतो तेव्हा आपल्या घरातलं बाळ कसं धावत धावत आपल्या जवळ येतं आणि मिठी मारून रडतं ते की कुठे गेलेली म्हणून. तसंच ते त्यांच्या भाषेमध्ये सांगत असतात की बाबा मला पण सोबत घेऊन जा, तू कुठे गेलेली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे लक्की हॉलच्या खिडकीवर बसून वाट बघत असतो की मम्मा कधी येईल, पप्पा कधी येतील, भाऊ कधी येईल. आणि सोनू हा दरवाजाच्या गेटमध्ये येऊन बसलेला असतो वाट बघत. आमचं यायचं टायमिंग त्यांना माहिती आहे. आता चिन्मय संध्याकाळी 6 सव्वा 6 वाजता घरी येतो, तो सोनू जाऊन तिथे वरती बसतो रस्त्यावर की आता दादा घरी येईल म्हणून. आणि माझं यायचं टायमिंग आहे रात्री 9:30च्या नंतर मी घरी येते, 10पर्यंत मी घरी येते. तेव्हा 10 वाजता तुम्हाला मी दाखवेन ब्लॉगमध्ये कधीतरी, तो मुवमेंट कॅप्चर करेन आणि तुमच्यासोबत तो शेअर करेन मी की लक्की खिडकीमध्ये बसून माझी वाट बघत असतो की मम्मा आत्ता येईल म्हणून. आणि आमच्या हॉलच्या खिडकीमधून रस्त्यावरचं सगळं दिसतं, कोण येतंय कोण जातंय. मग त्याचे डोळे सगळे रस्त्यावर असतात आणि दिसली ना मी त्याला की म्हणजे ओरडायचं चालू करतो, तो त्याला असा आनंद होतो की मम्मी आली म्हणून असं. ते आपल्याला काही चुकीचा संदेश नाही देत, ते आपल्याला चांगलं सांगतात. आणि जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्यासोबत जर काय निगेटिव्ह होणार असेल तर ते आधीच आपल्याला सूचित करतात, पण ते आपल्याला समजत नाही एवढं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्की सोनू आज आपल्या घरामध्ये येऊन, लक्कीला आता 1-1.5 वर्ष झालं आहे आपल्या घरामध्ये येऊन, पण सोनूला आता 3 वर्ष कंप्लीट होतील. उद्या 15 तारखेला आपल्या सोनूला आपल्या घरी आणून 3 वर्ष कंप्लीट होतील. जानेवारीच्या 15 तारखेला आपण त्याला आणलेलं, तर उद्या त्याला 3 वर्ष कंप्लीट होतील. आणि जेव्हापासून आम्ही सोनूला आमच्या घरामध्ये आणले ना तेव्हापासून मला म्हणजे डॉगवरती खूप जास्त म्हणजे लळा लागला आहे असं. नाहीतर मला भीती वाटायची डॉगची रस्त्यात दिसल्यावर की बाबा चावेल का, अंगावर येईल का, काय करेल. पण या दोघांना जेव्हापासून आम्ही सांभाळतो ना आमच्या घरामध्ये तेव्हापासून आमच्या चौघांची पण जी डॉगबद्दल जी विचारसरणी आहे ना ती खूप बदललेली. अशा रस्त्यामध्ये जर जाताना दिसले ना तर म्हणजे असं दया येते त्यांच्यावरती की यार आपण काही करून बनवून आपण खाऊ शकतो, पण त्यांना आपण दिल्याशिवाय त्यांना कोण जेवायला देणार, ते कसे खाणार असं. तर ते म्हणजे नकारात्मक काही गोष्टी घडाव्यात म्हणून ते असं काही नाही करत. त्यांचा एक तो बघण्याचा किंवा तो बोलण्याचा एक दृष्टिकोन असतो, ते त्यांच्या ओरडण्यातून आपल्याला सांगत असतात की माझी मम्मा आली, माझे म्हणजे दादा आला. त्यांना तो आनंद होतो आणि ते त्याच्या आवाजातून तो व्यक्त करतो असं. ओके, तर असं काही मला थोडंसं बोलायचं होतं. आणि आता मोनीशी मला घेऊन आला, घरी पण नाही आला की चाललाय तो गोडाऊनला चावला ना, चावल संपलेत ना. ए सोनू, हे जा पटकन जाऊन ये जा. जाऊन आलो खरबावरून, असा धुळीमध्ये पूर्ण अंग भरले नुसतं. पण हातपाय धुवून घेते, थोडंसं चाय ठेवते एकीकडे, लगेच जेवण बनवायला घेते. चिन्मय जेवायला येत 1 वाजेल ना म्हणून. मला म्हणते काम करताना कला दाखवते. अरे मग तवला तुला चांगला बोलतो लोका, चांगला संस्कार पोऱ्यावर असा मावरा बाहेर ठेवा तो. मग इथे कोपऱ्यान ठेवा, इथं कोपऱ्यान ठेवा, इथं कोपऱ्यान ठेवा. नका करा माहिती का, आपला खडू बघा, तो खडू फिरवा आणि तर मग मुंग्या येतील. आम फिरवू शकता ज्या ना भीती लावूनशा तर रूममध्ये नको, तो रूममध्ये ठेवतो, रूममध्येच राहील तो. मी कसं सांगता त्यांच्या वाकट्या तोडा लगेच चला चिन्मयला त्या जेवायला. आता एकीकडे ठेवलं आहे भात आणि पाणी गरम केलं आहे ना त्याच्यामध्ये आता वाकट्या टाकल्या. जरासा गरम पाण्यामध्ये सुकी मच्छी धवली ना का त्याचा वैसपणा जो असतो तो निघून जातं त्याच्या मुला. ही तशा तयारी केली मी वाकट्या बनवायला, कक लागेल त्याची. सगळं कापून बिपून घेतले. आता इथं घेतले मी वाकट्यांचा रस्सा बनवायला. मस्त गरम पाण्यामध्ये वाकट्या धुवून घेतल्या, त्या वाकट्यामध्ये घालणार आहे मस्त बटाटा. ओके, चला आता हळद मसाला टाकते. हळद मसाला टाकला याच्यामध्ये. सुक्या मच्छीमध्ये बरं आहे, जास्त काही मसाला टाकायची गरज नाही. सुक्या मच्छीमध्ये फक्त आपला तिखट मसाला ना हळद हे 2च मसाला टाकायचं असतं. हा कसं झालं बघा, मस्त एकदम.
चला आज आपण सोन्याच्या रश्श्याची भाजी बनवणार आहोत. मस्त सोन्याच्या वाकट्यांची भाजी बनवणार आहोत. मस्त अजून थोडासा पाणी टाकते कारण का रस्सा बनवायचा आहे ना आपल्याला. बस आता आपला भात पण झाले मस्त. आता याच्यामध्ये उकळी आली ना लगे मीठ टाकते ना, अंडी धुवून टाकून ठेवते याच्यामध्ये. 10 मिनटामध्ये आपली वाकट्यांची भाजी रेडी होईल मग. आणि इथं पाण्यामध्ये आता चिंच टाकून ठेवले. भाजी आपली शिजत आली का लगेच त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं, म्हणजे अजून चव लागते मग मच्छीला. चला आता लगेच चिंचेचं पण पाणी टाकून घेत आहो. ओके, मी चिंच पण टाकते लगेच कुस्करलेली. काही फेकायचा नाही बाबा, आवरा महाग आहे सगळा, फेकून कसा होईल गे. चला आता झाकण देते ना, 5-10 मिनटं आपण मस्त शिजून घेऊया. जातं का पाण्याचा बाटला घेऊन ये. पाण्याचा बाटला आणायला जाशील तर मग झाडू पण घेऊन ये दुकानावरून. एक सुंदर 100 रुपयेवाली. मंडळी आता 1:15 वाजले दुपारचा. आणि आता एकीकडे भात आणि एकीकडे मस्त वाकट्यांचा रस्सा बनवायला घेतले. थांब रे, आवाज कर. जेवण बनवून ठेवलं आता एकीकडं. आली, हातपाय धुतले न लगेच पदर खोसलं लगेच जेवण बनवायला लागली. तर चिन्मय 1 वाजून 5-10 मिनटामध्ये येतो जेवायला. मग तो थांबणार नाही, लगेच रिटर्न जाईल. लगेच सांगेल तुझं कधी शिजेल. मग असं आगरी कोळी लोकांचा. मग ती किती पण महाग असली तरी घ्यायलाच लागते. आणि कसं मग एमर्जन्सीला काय नसला तर मग चला घाला बटाटा, घाला वांगा त्याच्यामध्ये ना, आधवर लगेच ना मस्त पोट भरून जावा. असं इथं आपला वाकट्यांचा रस्सा झालेला आहे. बटाटा शिजलाय का आधी बघू आपण. थोडंसं राहू दे. अरे बमच्या. A few moments later. ना आता संध्याकाळ झाले, आता उठ. आता लोलू नको इकडे तिकडं. चू हातपाय धू, कपडे चेंज कर, दिवाबत्ती करून घे. चूल पेटून देता. हरभरा पुच्चल तिकडं करतेस. मग काय करशील दोनामधून, काय काम करशील. दिवाबत्ती करशील का हरभरा पुसशील ते सांग. दिवाबत्ती करते चालेल. घे तुला कपडे आणते की दुसरे हातपाय दुसरे घे. ले लो बेटा, कपडा चेंज करो ना, हातपाय जाऊ जा. उठ चल, उठ दिवाबत्ती कर लगेच ना. मोनू तू जरा उठून बस आता. नाही बघा, अब्बा हुजूरचे तांदूळ आणल्यात दुपारी. अब्बा हुजूर ते असे तांदूळ आहेत एकदम बारीक. नाही आम्हाला ना याच चावलांची सवय लागली ना, तर दुसरा भात असा खाऊशा नाही वाटत. याचीच सवय झाली याच चावलांची. आता काय वाकटे आहेत ना, खा घे तू. चला आता या हरभरा आणलेले मी मार्केटमधून येताना. वरती तर आहे बघ, याच्या देवाऱ्याच्या खाली आहे बघ. तर आता मार्केटमधून येताना ना हरभरा घेऊन आलेली. तर स्वच्छ धुवून घेतल्यात. चिन्मयला बोलली चुलीवरती जरा भूज, तर चिन्मय बोलला नाही मी दिवाबत्ती करतो पण हे भुजत नाही चुलीवर. तर आता गॅसवरतीच ठेवते भुजायला ना. मग एकीकडे चपात्या करून घेते आता. चला धुवून घेतल्यात ना मस्त. ओळे ओळे आहेत तर मस्त मीठ पण लागेल त्याला आता. ओके, भाऊ आल्यान तिळगुळ घेऊन. भाऊ तिळगुळ घेऊन आल्यान. एकतरी खाऊन दे बोल ग काही. कला मग कला कवलं ते जेंट्स कला जातली. चिन्मय उद्या तू जा का, रात्री तू जा का. उद्या नाही आजच रात्री जा का. बघा बघा माझा पोऱ्या जेवण बनवते. जेवण बनवते म्हणून मम्मीला मदत. शिक शिक. मम्मी मामाच्या घरी गेला सगळं वांद होता नाही तुझ्यामुळं. हां असं मिक्स कर.
मोनू थकला गाठलून आता यो आला. हा तेलाची किटली होलशील तू चापटे तुला मी कुक सारखा. हा मिक्स करत राहा. पैसे कशाचे खाईल कोण खाणार कोण आहे. मग तुला नको तर मला नको जा मग. हा 20 रुपये हरभरा 40 रुपये आणि तुला 20 रुपये देऊ मग 60 रुपये होतील ना. भाऊ पण चालले घरी. भाऊला सांगते बसा चहा घ्या तर बोलते नको. मग आता होता हरभरा अवेलेबल बुजलेला. ताईला घेऊन या आता एक दिवस. हा ना घरचीच कामं खपत नाही. हा बरोबर. चला ए हरभरा खाते ना बसले का डोक्याने जर का सगळे नको घेऊ. पप्पाला मला नको का. अरे तू पण खाशील ना त्याच्यात? नाही मला चपाती करायची मी रात्री खाईन पप्पायावर. पप्पाला मी खाईन सोबत. तुम्ही खा लगेच टाट भरला. मग प्रेम ओतून नाही चालला. मग नवऱ्यावरती नाही प्रेम. मग कोणच्यावरती तुमच्यावरती नको. बच्चे पप्पाला मला बघा तुम्ही खा. तुमच्यासाठी झालं तुम्ही ते मस्त होते. खा रे म्हणून गरम चांगलं लागतं ते. मीठ पण भरलं का. तर मंडळी संध्याकाळच्या नंतर डायरेक्ट आता रात्री मी आपल्या ब्लॉगला 9:45 वाजता सुरुवात केले. आणि तुम्हाला मी दुपारी इंट्रो दिला तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं की तिळगुळ बनवेन म्हणून. पण तिळगुळ बनवायचं कॅन्सल झालेलं आहे. सामान वगैरे आणून ठेवलं आहे कालच. पण आता मी कॅन्सल केलं आहे तिळगुळ वगैरे बनवायचं. कारण का आमच्या कोपर गावामध्ये दुःखद घटना घडलेली आहे आजच्या दिवशी. त्याच्यामुळे नाही मला चांगलं वाटत ते तिळगुळ वगैरे बनवा म्हणून. आज पण आता जेवण वगैरे आवरलं. मोनिशाने चिन्मय आता झोपायला गेलेत आणि हे गावात गेलेत. तर आता मी करते ब्लॉगचं एंड. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी बाय बाय.